कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सध्या सुरू आहे। एका बाजूला आपण बघतो या सगळ्या लाकडी बांधकामामध्ये हे सगळं पुनर्बांधणीचं काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला या सगळ्या गरुड मंडपाचा खालचा भाग जो आहे त्याचं उत्खनन देखील केलं जाते आणि हेच उत्खनन केलं जात असताना आपण बघतोय गरुड मंडपाचा जो मुख्य चौतरा आहे त्या चौतऱ्याच्या खाली आणखी काही पायऱ्या आहेत त्या सापडलेल्या आहेत। जवळपास 3 ते 4 फूट खोल हे सगळं उत्खनन केल्यानंतर अशा पद्धतीने या पायऱ्या ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत आणि त्यामुळे हे काम जे आहे ते आता पूर्णपणे थांबवण्यात आलेलं आहे। पुरातत्व खात्याला या संदर्भातील माहिती आहे ती देण्यात आलेली आहे आणि सोमवारी पुरातत्व विभागाचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली पुन्हा हे काम आता सुरू केलं जाणार आहे। त्यामुळे एकूणच या गरुड मंडपाच्या खाली आणखी काही दडलंय का असा देखील एक प्रश्न आणि उत्सुकता कोल्हापूरकरांना निर्माण झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे आणखी काही इतिहास या निमित्तानं अंबाबाई मंदिर परिसरातील उलगडणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय की या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम वेगवान पद्धतीनं सुरू असताना दुसऱ्या बाजूला याच गरुड मंडपामध्ये उत्खनन सुरू असताना अशा पद्धतीनं आणखी काही पायऱ्या ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत आणि त्यामुळं या सगळ्या गरुड मंडपाच्या खाली आणखी काही सापडतं का याची उत्सुकता आता कोल्हापूरकरांना आणि अंबाबाई भक्तांना लागून राहिली। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।